जे कायदा नंतर येतो, चोर त्याच्यावर पळवाट आधी काढतात. हे मात्र खरं, हे अगदी बरोबर. हे कायदे नंतर येतात, चोर दरोडेखोर पळवाटा आधी काढून तयार असतात. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट कमी पडेल, पण आमच्याकडे गुन्हेगारी कमी नाही. मी माझ्या कुटुंबासहित मतदान करून आले. तुम्ही मतदान करा, काहीही करा, बाहेर पडा. मित्रांनो, मी पूजा होता हंच मीडियावर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शरद पवार सकाळी सकाळी पहिलं काम महत्वाचं केलं. लोकशाही मधला अत्यंत महत्वाचा पवित्र असा हा अधिकार आहे आपल्याला मिळालेला, तो बजावून आलेला. दीड तास रांगेत उभा होतो, घामाघूम झालो, पण मतदान महत्वाचं. दीड तास रांगेला उभं राहिल्याचा अनुभव काही वेगळा असतो. हो, छान अनुभव होता, आनंद होता. इतकी गर्दी बघितली सकाळी सकाळी 9-9:30 पासून, त्यामुळे बरं वाटलं. जे आम्ही गेले 5 वर्ष सारखं म्हणते की या सगळ्या जे काही चालू आहे याला उत्तर द्यायचं एक सुवर्ण संधी असते सामान्य माणसाला, ती असते लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार. तो तुम्ही बजावलाच नाही. म्हणजे आज त्यामुळे थोडस निवांत आहे का? नाही, निवांत नाही. नाईट शिफ्ट असते, बुकिंग करायचे. मी स्वतः प्रोड्युसर झाले. नाईट शिफ्ट नाईट शिफ्ट कारण सगळ्या युनिटला दिवसभर छान मतदान करून घ्यायला मिळालं पाहिजे. ओके, त्यामुळे नाईट शिफ्ट वगैरे आहे मुलासोबत, त्यालाही पूर्ण ट्रेन केलेलं आहे त्या पद्धतीने की आधी हेही काम महत्वाचं तेही आणि तयार करतो. बरोबर. एका काही ठिकाणी फेक मतदान असं झालेलं आहे, काही व्हिडिओ व्हायरल झाले असते. काही जण म्हणतात 20-25 जण आहे फेक मतदान झालंय, पण गेलं होतं आमच्या असंही काही ठिकाणी झालंय. मला जरा शंका वाटते याला, कारण निवडणूक आयोगाने जेव्हा निवडणूक जाहीर केली ही प्रेस अख्खी मी बघितली, त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन बद्दल ते जाणीवपूर्वक निवडणूक अधिकारी बोलले होते की इतकं फुलप्रूफ आहे, इतकं की ह्याच्यात कोणीच काही गोंधळ करू शकत नाही. आता यादीमध्ये नावामध्ये काही गोंधळ झाला असेल तर मला माहिती, पण असं होणं अवघड आहे असं मला वाटतं. कुठेतरी स्ट्रॅटेजी आणि काहीतरी त्याच्या असेल, काहीतरी आणखीच वेगळा काय मार्ग. बरं, आपल्याकडे कसं आहे ना, जे कायदा नंतर येतो, चोर त्याच्यावर पळवाट आधी काढतात. हे मात्र खरं, हे अगदी बरोबर. हे कायदे नंतर येतात, चोर दरोडेखोर पळवाटा आधी काढून तयार असतात. त्यामुळं तसं काही झालं असेल तर पण अवघड आहे फार होणं. जी प्रक्रिया आहे, आता आम्ही पण मतदान करून आलो. तुम्ही तुमचं इलेक्शनचं कार्ड दाखवायचं, यादीमध्ये नंबर नाव असलं पाहिजे तुमचं, मगच तुम्हाला ते मिळणार. त्यानंतर ही खूण असते आपली, ही लगेच जात नाही ते. तर हे सुद्धा पुसवणारे वगैरे असतील लोक ना आपल्याकडे. सगळ्याच प्रकारे टॅलेंट म्हणजे शक्यच नाही. ते पोलीस डिपार्टमेंट कमी पडेल, पण आमच्याकडे गुन्हेगारी कमी नाही पडेल. आता तर काय सांगाल, तरुण मंडळी आजकाल खूप येत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी बजावून हक्क गाजवत. या निवडणुकीमध्ये खूप पहिलं वोटिंग करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्या सगळ्या तरुणांना की आता फक्त 12:15 झाले, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तर प्लीज वाटेल ते करा, कंटाळा करू नका, पण वोटिंगला जा. मी माझ्या कुटुंबासहित मतदान करून आले. तुम्ही मतदान करा, काहीही करा, बाहेर पडा. नंतर 5 वर्ष रडण्याला आणि शिव्या देण्याला काही अर्थ नाही, मग तो तुम्हाला अधिकारच नाही. परत त्यांचं क्लिअर आहे की त्यांनी वोट मोदींना केलेला आहे, त्यामुळे क्लिअर आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. होय, क्या बात आहे. थँक्यू सो मच.